हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा दिवस होता पूजेचा दिवस. तर कोथिंबीर थोडीशी राहिलेली होती, तर ती नीट करून त्यांना द्यायची होती. अजून कोणच आलेले नव्हते. तोपर्यंत भाजीचं जे सामान आहे, तर ते काढून ठेवलं. त्यानंतर म्हणजे पूजा वगैरे आदल्या दिवशी संध्याकाळी मांडून ठेवलेली होती. आणि पूजेच्या दिवशी पोळ्याचा थोडासा नैवेद्य बनवायचा होता. थोडीशी डाळ घातलेली होती. पोळ्याचा नैवेद्य वगैरे सगळं बनवून घेतलं आणि नंतर गृहप्रवेशाची तयारी केली. तर गृहप्रवेश करताना 5 मूर्त्या घेऊन जायच्या होत्या. त्या अगोदर सगळी देवपूजा वगैरे करून झालेली होती. त्या सगळ्या एका सुपामध्ये घेतल्या आणि जे काही नैवेद्यासाठी लागणार आहे तर ते सगळं बनवून घेतलेलं होतं. त्यानंतर चालू होतं फोटो काढायचं. तर इथे दोघांची साईड चेंज झालेली होती. त्यानंतर आलो नवीन घरामध्ये. तर इथे उंबरठ्याची वगैरे पूजा करायची होती. पहिल्यांदा ब्राह्मण जसं सांगतील तसं आमच्या ननंदबाईंनी पूजा केली. गृहप्रवेश तर झालेला होता. त्यानंतर थोडासा टाइम होता, सगळ्यांनी आवरलं आणि रांगोळी काढायची होती. जाऊबाई आणि ननंदबाईंनी सुरुवात केलेली होती रांगोळी काढायसाठी. थोडंसं फुलांचं डेकोरेशन वगैरे करून मस्त अशी रांगोळी काढली. त्यानंतर चालू होतं मेन म्हणजे दरवाजावरती कुंकवानं स्वास्तिक वगैरे काढलं. त्यानंतर पाहुणे यायला चालू झालेले होते आणि मेन म्हणजे पावसानं सगळा घोळ घातलेला होता. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं. तर एक पूजा करून झालेली होती, म्हणजे जी पूजा मांडलेली होती मेन, तर त्या पूजेला आई आणि पप्पा बसलेले होते आणि आम्ही बसणार होतो सत्यनारायणाच्या पूजेला. तर इथून पुढचा व्हिडिओ आहे तर तो उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.